गणपती बाप्पा मोरया। तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पाला मोदक किती आवडतात आणि आपण सर्वच त्याच्यासाठी नैवेद्याला मोदकच करतो। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॉकलेटचे मोदक, जे मी पहिल्या वर्षी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केले होते आणि मला खूप आवडला कारण तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलात त्याला। तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेटचे मोदक। आता त्याची बिहाइंड द स्टोरी अशी थोडक्यात सांगते की मी ह्या वर्षी प्लॅनच केला नव्हता की मोदक वगैरे विकायचे आहेत, सेल करायचे आहेत किंवा काय, पण बाप्पाचीच इच्छा असेल की मी चॉकलेटचे मोदक बनवावे। तर आमच्या इथे एक पार्लर आहे आणि जिने खूप छान अशी ट्रिक वापरली की तिने गणपतीच्या सीझन मध्ये ऑफर्स ठेवल्यात आणि त्या प्रत्येक ऑफर सोबत तिला तिच्या प्रत्येक कस्टमरला बाप्पाचे मोदक द्यायचे आणि त्याची ऑर्डर तिने मला दिली आहे। तर आज आपण तिच्यासाठी चॉकलेटचे मोदक बनवणार आहोत। सो त्यासाठी इथे माझ्याकडे आहे डार्क चॉकलेट, डार्क कंपाऊंड बोलू शकतो आपण, आणि त्याच्यासोबतच तुम्हाला माहिती असेल की आपण व्हाईट कंपाऊंड किंवा मिल्क कंपाऊंड पासून सुद्धा मोदक बनवू शकतो। पण आज जसं की मी जास्त ऑर्डर्स घेतल्या नाहीयेत, सो मी तुमच्यासोबत जे बनवणार आहे ते सगळं शेअर करणार आहे। तर इथे माझ्याकडे आहे डार्क कंपाऊंड प्लस माझ्याकडे हे प्लास्टिक वाले मोदकचे मोल्ड आहे, ह्याच्यावरच मी बनवणार आहे कारण ही मीडियम साईज आहे, आपल्याला मोठे बनवायचे नाहीयेत आणि छोटे सुद्धा बनवायचे नाहीयेत। त्याचबरोबर हा कंटेनर, ह्याबद्दल मला बऱ्याच वेळेला खूप जणांनी कमेंट्स मध्ये विचारलंय। सो हा तुम्हाला कोणत्या पण जनरल स्टोअर मध्ये भेटून जाईल। तुम्हाला हा 250 ml चा कंटेनर असतो आणि चारी साईडने प्रॉपर लॉक सिस्टीम आहे आणि खूप भारी पडतो। तुम्ही ह्याच्यातनं स्वीट वगैरे सुद्धा देऊ शकता। सो आपण हा इथे वापरणार आहोत। त्याच पद्धतीने आपल्याकडे लायनर सुद्धा आहेत कारण आपल्याला खूप छान पद्धतीने मोदकाला डेकोरेट करायचं आहे। सो त्यासाठी आपल्याला लायनर लागणार। सो हे छोटे छोटे लायनर आहेत, किती छोटे आणि किती गोड आहेत तुम्ही बघा। हे आपण प्रत्येक मोदकच्या खाली आपण एक बेस म्हणून त्यांना देणार आहोत। त्याच पद्धतीने हा आपला लोगो, हा तर सोडून चालणार नाही कारण ह्यावरच आपली पहचान आहे, तर आपण हा सुद्धा यूज करणार आहोत। तर आता खूप कमी वेळ आपण म्हणजे खूप बोललोय, सो आता आपण पटापट मोदक बनवायला स्टार्ट करूया। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून जा कारण तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज तुम्हाला ह्याच्या पुढे पण मिळतील आणि ह्याच्या अगोदर पण खूप सारे टाकले आहेत, हिंदी मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये। सो तुम्हाला खूप सारे व्हिडिओज भेटतील। सो आता आपण स्टार्ट करूया, चलो। तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की चॉकलेट मेल्ट कसं करायचं, कारण चॉकलेट गनाश आणि चॉकलेट्स बनवण्याची, चॉकलेट मेल्ट करण्याची पद्धत खूप वेगळी आहे। तर सर्वात पहिल्यांदा इकडे मी 2 बार घेणार आहे डार्क कंपाऊंडचे आणि त्याला मी चॉप करणार आहे बारीक बारीक पीसेसमध्ये। आता ह्या चॉपरबद्दल मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की हा तू चॉपर कुठून घेतलास, तर हा चॉपर काहीतरी बाबांनी आणलेला असं काहीतरी होतं। बट तुम्हाला ना हा इझिली ॲमेझॉनवरती मिळेल। तुम्हाला जस्ट सर्च करायचं आहे की व्हेजिटेबल चॉपर किंवा व्हेजिटेबल कटर, तुम्हाला हा मिळून जाईल। तर इथे मी सगळं चॉकलेट पहिल्यांदा मेल्ट करून घेतलं आहे, पीसेस करून घेतलं आहे आणि आता मी पहिल्यांदा एक पातेलं बघणार ज्याच्यावरती परफेक्टली वरचा जो आपले चॉकलेटचा बाउल आहे तो राहील आणि त्यामध्ये आपल्याला एक नॉर्मल अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी घ्यायचं आहे। असं पाणी घ्यायचं आहे ना की त्याची फक्त स्टीम लागली पाहिजे वरच्या चॉकलेट मेल्टिंगच्या भांड्याला, ना की पुरं ते त्याच्यामध्ये डुबलं पाहिजे। आणि ह्याला मी पहिल्यांदा थोडंसं बॉईल करून घेतलं, त्याच्यानंतर पूर्ण लो फ्लेम केली आणि आता हे भांडं मी वरती ठेवणार आणि मी अंदाज घेतला पहिल्यांदा की बाबा जर मी मोठा गॅस केला तर काय होईल। सो मला वाटलं की ठीक आहे मी मोठा करू शकते आणि मी तिथे अवेलेबल होती। सो कायम लक्षात ठेवा, चॉकलेट मेल्ट करताना तुम्ही जर तिथे अवेलेबल असाल ना तर तुम्ही गॅस मोठा सुद्धा ठेवू शकता, पण जर तुम्ही इथे तिथे जात असाल तर त्याला पूर्णपणे बारीक ठेवा। आता एक 5 ते 7 मिनिटामध्येच हे चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात झालं आहे प्रॉपर। आता याची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे त्याला जरा वेळ लागतो आहे, नाही तर एवढ्यात कमी क्वांटिटी असते तर मेल्ट झालंसुद्धा असतं। तर इथे मी त्याला नॉर्मली मिक्स करून घेते आणि हे कायम करायचं, नाही तर खालचाच भाग ना फक्त मेल्ट आपला त्याला हीट लागत राहतं आणि वेळ लागतो भरपूर मेल्ट व्हायला। जळणार तर नाही पण वेळ खूप लागणार। त्यानंतर एक ठराविक पिरियड नंतर ना तुम्हाला गॅस बंदच करायचा आहे कारण गरजच नाही आहे जास्त त्याला गरम करण्याची। तुमचं आता जे स्टीमिंग होतं आहे ना, आता बघा मी साईडला घेतलं आणि खाली भांडंसुद्धा आहे, सो त्या स्टीमवरतीच तुम्हाला मेल्ट करायचं आहे।
त्यासोबत तुम्हाला एक 10 ते 15 ml ना त्याच्यामध्ये ऑइलसुद्धा मिक्स करायचं, जेणेकरून एक तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सी मिळते. आणि फक्त तुम्ही ऑइलच मिक्स करू शकता. यामध्ये जर तुम्ही क्रीम वगैरे मिक्स केलं ना तर ते सगळंच वेस्ट होऊन जाईल. त्यानंतर काही अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट झालं. यामध्ये थोडेफार चॉकलेटचे क्रम्स आहेत, पण ठीक आहे, आपल्याला चॉकलेटच बनवायचं आहे, सो ते चालून जाईल. सो मी त्याला इकडे आणलं दुसऱ्या रूममध्ये आणि आता आपण पटापट मोदक बनवायला सुरुवात करतोय. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही मीडियम साईज घेतली आहे मी मोदकची आणि ह्यामध्ये मी पट्टापट फिल करून घेते आहे. आणि हां, आता जो नॉर्मल स्पून असतो ना तो जर तुम्ही घ्याल ना तर त्याच्या 1 स्पून म्हणजे 1 मोदक एवढं तर फिक्स मेजरमेंट आहे. त्यामुळे ना ते रिपिटेशन होत नाही की बाबा एका मोदकमध्ये 2दा घाला किंवा एका चमच्यामध्ये 2 मोदक कंप्लीट करा, मग इकडे कमी पडलं तिकडे कमी पडलं, असं काहीच करण्याची गरज नाही आहे. सो तुम्हाला 1 स्पून घ्यायचा आहे आणि पट्टापट करायचं आहे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तुम्हाला टॅप तर करायचंच आहे, त्याशिवाय तुमचे मोदक परफेक्ट होणारच नाहीत. सो टॅप करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. आता मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आहे सेट होण्यासाठी आणि तोपर्यंत मी बाकीचे सुद्धा पटापट मोदक करून घेतले. तो पहिला ट्रे मी नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवला, हा सेकंड ट्रे मी केलाय आणि तुमच्यासोबत शेअर करते की ह्याच्यामध्ये फ्लेवरिंग कसं करू शकतात. सो मोस्ट म्हणजे असं सांगायचं की हे डार्क चॉकलेटमध्ये आहे आणि मला ॲक्च्युली ऑर्डर आहे प्लेन चॉकलेटची, डार्क प्लेन चॉकलेट. सो मी ह्याच्यामध्ये काही ॲड नाही करणार आहे खरं तर, पण आता तुमच्यासोबत शेअर करायचं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते की मी काय करते. तर हे आहेत आल्मंड्स, ठीक आहे, हे रोस्टेड आल्मंड्स आहेत, मी रोस्ट करून ठेवलेत. सो मी काय करते की मला जेव्हा फ्लेवरप्रमाणे बनवायचं असतं ना तेव्हा आता मी हा घेतला बदाम जवळ आणि मी कसं करते तर मी हा सेंटरला पकडते आणि जस्ट इन्सर्ट करते उभा आणि हलकासा तो दिसतो आणि तो दिसतानाच मी ठेवते, म्हणजे दिसतच ठेवते. का? कारण ना जेव्हा तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर्स बनवायचे जसं की तुम्हाला काजूवालं बनवायचं आहे किंवा मनुकावालं बनवायचं आहे त्यावेळेला ना हे ओळखायला बरं पडतं. कारण आपण काय फॅक्टरीमध्ये बनवत नाही ना की एका लॉटमध्ये 1000 चॉकलेट्स आले आल्मंड्सचे, असं तर आपलं नाहीये. सो आपल्याला ते ओळखायला बरं पडतं. कधीतरी मिक्स होतात चॉकलेट्स, पटापट आपण डिमोल्ड करतो, सो त्यावेळेला हे इझी पडतं. अशाच पद्धतीने तुम्ही काजू किंवा बदाम किंवा पिस्ता तुम्हाला हवं ते ऍड करू शकता. हे झालं पर्टिक्युलर नट्स बद्दल. सो तुम्हाला जर मिक्समध्ये करायचं असेल ना ड्रायफ्रूटचं चॉकलेट तर तुम्ही सिम्पली करू शकतात की हे जे आहेत काजू बदाम ह्यांना छोटे छोटे चॉप करायचं. आता मी दाखवत नाहीये कारण मला ऑर्डर नाहीये आणि आहे तेच तुमच्यासोबत शेअर करायचं कारण मला खूप काही बनवायचं नाहीये. सो तुम्ही त्याला बारीक बारीक चॉप करू शकतात, त्याला रोस्ट करू शकतात आणि तेच तुम्ही चॉकलेटमध्ये ऍड करून तुम्ही फिल करू शकतात. एवढं इझी आहे. बरं, आता मार्केटमध्ये ऑरेंज, स्ट्रॉबेरी, पायनॅपल ह्या फ्लेवर्सचे चॉकलेट सुद्धा अवेलेबल आहेत. सो तुम्ही डिरेक्टली पण ते त्या फ्लेवर्समध्ये पण जाऊ शकतात. सो मार्केटमध्ये तुम्ही जाल आणि मागाल तुम्हाला इझिली मिळेल. आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवते. आय होप तुम्हाला सगळं गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. काही असेल तर मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. आता ह्याला मी फ्रीजमध्ये ठेवते. आता मी इथे तुम्हाला तर एकच चॉकलेटचा फ्लेवर दाखवला आहे, पण तुम्ही असे बरेच चॉकलेटचे फ्लेवर्स बनवू शकतात आणि मार्केटमध्ये खूप अवेलेबल पण आहे. सो इथे बघा हा सेट झालाय आणि सेट झाला हे कसं कळतं तर जेव्हा तुम्ही फिल करतात ना तेव्हा पूर्ण चॉकलेट त्याला चिकटलेलं असतं प्लास्टिकला आणि 10 मिनिटांमध्येच ना हा कलर बघा पूर्ण प्लास्टिकवाला दिसतोय, म्हणजे पुन्हा ते थोडंसं व्हाईटिश दिसतं. याचा अर्थ की ते प्रॉपर सेट झाले. आता मी एकदा आपटलं ना की सगळे बाहेर येते. ते असे जस्ट असं पकडायचं आणि टॅप करायचं की हे बघा तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रूटचे फ्लेवर बनवू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही गुलकंद ऍड करू शकतात तुम्ही आणि असे बरेचसे टाइप्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकतात. ऑरिओचे बनवू शकतात. म्हणजे एकंदरीत तुम्ही जेव्हा चॉकलेट मेल्ट करतात ना त्यामध्ये तुम्ही जे काही इन्सर्ट कराल ना तो फ्लेवर बनून जाईल. खूप टेस्टी लागतं. आणि आता मी पटकन तुम्हाला बॉक्स पॅकिंग पण दाखवते की मी कसं करते. सो त्यासाठी हा ट्रान्सपरंट मगाचा बॉक्स आणि हे त्याचे लायनर जे मी तुम्हाला मगाशी दाखवले होते ते. सो एक लायनर घ्यायचा, त्याच्यात एक असा मोदक ठेवायचा, 2 आणि त्याला सेट करायचं आणि असेच 11 मोदक ह्याच्यामध्ये सेट करायचे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याचा रेट कसा फिक्स करायचा, तर सिंपल तुमच्या एका बारमध्ये किती मोदकाचे बॉक्स बनत आहेत 11 मोदकाचे ते ठरवा आणि त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून तुमच्या प्रॉफिटचा हिस्सा प्लस मार्केट रेट बघून तुम्ही तुमचा रेट फिक्स करू शकता.
आणि इथे ना 9 राहतात असे प्रॉपर. सो त्याला ॲडजस्ट असं करायचं की ह्याला असं जस्ट पुश करायचं आणि ह्या 2 आणि ह्या 2 ह्याच्यामध्ये 10वा आणि 11वा मोदक ॲडजस्ट करायचा. काही अशा पद्धतीने. सो हा सेट झालाय. बट इथेच थांबायचं नाहीये, ह्याला आपल्याला थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे. आता मी इथे ना थोडी ग्लिटर घेतली आहे आणि मी त्याला ना ग्लिटर जस्ट टॅप करणार आहे. अगदी जराशी, पण तिचा लुक खूप छान येतो आणि ही एडिबल आहे त्यामुळे काही विषय नाही की बाबा काही प्रॉब्लेम होईल वगैरे, असा काही विषय नाही. आणि नंतर ह्याला करायचं बंद. आणि शेवट जो मी सांगितला ज्याची खूप गरज आहे तो म्हणजे आपला लोगो हा तर पाहिजे. सो ह्याला पहिल्यांदा हा स्टिकर टाईप आहे, सो ह्याला पहिल्यांदा रिमूव्ह करायचं आणि मी तर सेंटरला लावायला मला आवडतं, सो मी इथे लावला. आणि अशा पद्धतीने आपला मोदक, चॉकलेट मोदक रेडी आहे. तुम्हाला काही पण क्युरियस असेल मला विचारा. आणि मला माहिती आहे मी खूप शॉर्टमध्ये दाखवलं आहे, जास्त फ्लेवर्स पण दाखवलेले नाही आहेत. बट मी तुम्हाला आय होप मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या ज्यातून तुम्ही बरेचसे फ्लेवर्स बनवू शकता. त्यातूनही काही क्युरियस असेल तर मला नक्की मेसेज करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ॲज युजल आई मला मदत करते, जी कायम करते. माझा केक असू देत, डेझर्ट्स असू देत, माझा स्टॉल असू देत, माझी डिलिव्हरी असू देत, काही पण. आणि आज आहेत मोदक, सो ती पॅकिंगसाठी बसली आहे मस्तपैकी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की एक कमेंट करून सांगा. काही पण असेल मला कमेंटमध्ये विचारा. आणि मी ह्याचा रेट ठेवला आहे 120 रुपये. नॉर्मल चॉकलेट आहे म्हणून. ह्यामध्ये जर आल्मंड्स आले, कॅशू आले तर त्याचा रेटसुद्धा वाढेल त्या पद्धतीने. सो आय होप ही माहितीसुद्धा तुम्हाला खूप युजफुल ठरेल. सो एक कमेंट आणि एक सबस्क्राईब नक्की करा.